हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? पहिला पार्ट तर तुम्ही नक्कीच बघितला असणार, जो की मी शेअर केला होता. आणि हा आहे दुसरा पार्ट, जे की आपण गेलो होतो पारनेरा हिल मध्ये. आणि ह्या किल्ल्याचं नाव आहे गिरिदुर्ग. हा किल्ला येतो वलसाड जिल्ह्यामध्ये, गुजरात मध्ये. तुम्ही वापीहून सुरत रेल्वे मार्गावर अतुल नावाचे एक स्टेशन येतं. वापीहून तुम्ही पॅसेंजर पकडून अतुलला जाता येतं. आणि अतुल स्थानकाला ते किल्ला अंतर कमीत कमी 2.5 किलोमीटर आहे. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रिक्षाने किंवा चालत जाता येते. रस्त्याने गेल्यास मुंबई अहमदाबाद हायवे मार्गावर वापीपासून 25 किलोमीटरवर पारनेरा हिल पायथा आहे. किल्ल्यावर 3 मंदिरे असल्याची तेथे भाविकांची कायम वर्दळ असते. आणि त्याचा इतिहास असा आहे की हा किल्ला कोणी बांधला हे अजून ज्ञात आहे. पण किल्ल्याच्या वरील टाक्यांची रचना पाहता चालू वयाच्या काळात या किल्ल्याची उभारणी झाली कशी? त्यानंतर 15व्या शतकात हा किल्ला रामनाथच्या राजाच्या ताब्यात होता. मोहम्मद बेगाडाने हा किल्ला जिंकून घेतला. बेगाडाच्या अंतिम काळात या किल्ल्याचा ताबा पेंढीकडांकडे गेला. त्यावेळी 1551 मध्ये दोनदा दमनच्या पोर्तुगीजांनी या किल्ल्यावर हल्ला केला. त्यानंतर हा किल्ला अगेस पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1676 मध्ये हा किल्ला नव्याने बांधून काढला. त्यानंतर हा किल्ला 1780 पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर विल्सनने हा किल्ला परत जिंकून घेतला. आणि तिकडची पाहण्याची ठिकाणे जी आहेत खूप सुंदर आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. तसेच किल्ल्याच्या उतारावर खाली झाडी झोपसलेली आहेत. पायथ्यापासून साधारणपणे अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या माथ्यावर चढतो. आणि तिथं तटबंदीचाही वळसा केलेला आहे. तटबंदी फोडून किल्ल्यात जाण्याचा मार्ग केलेला आहे. त्या मार्गाने किल्ल्यात न जाता उजवीकडे जाणाऱ्या पायवाटेने तटबंदीचा वळसा घातलेला आहे. 6 फूट उंच प्रवेशद्वारापाशी आपण तिकडे पोहोचतो. प्रवेशद्वार बुरुजांमध्ये लपलेले आहे. प्रवेशद्वारापासून आत शिरल्यावर साधारणपणे 10 पायऱ्या चढल्यावर आपल्याला गडाच्या इथे आपण प्रवेश करतो. समोरच गडाची रुंदी व्यापणारे कालिके मातेचे मंदिर बांधलेले आहे. जवळच हार, फुले, प्रसाद विकणारी दुकाने आहेत. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला आहे. माची आणि बाल किल्ला असे किल्ल्याचे 2 भाग पडतात. दोन्ही भाग तटबंदी आणि बुरुजांमध्ये संरक्षित केले आहेत. बाले किल्ल्यावरील वास्तू पाहता आपण चंडिका माता मंदिरापाशी आणि हनुमानाचे मंदिर तिकडे आहे. सर्वत्र संगमावर आणि पेवर ब्लॉक बसवलेले आहेत. मंदिराच्या पुढे गेल्यावर डाव्या बाजूत चंद पीर बाबाचा दर्गा आहे. तर अशी तिकडची ही स्टोरी आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर चला मी व्हिडिओ कंटिन्यू करते. तुम्हाला माहिती असेल तर मला सांगू शकाल? कमळ किती आले तुम्हाला दाखवते थांबा. कमळ हा आहे पारनेरी हिल, पारनेरा हिलचा साप. ओ बापरे, साप बी भेटला. हा दुसरा रस्ता आहे. आणि इथून पहिले इकडं 1000 सीड्या आहे ना, इथं 1000 सीड्या आहे, 1000 सीड्या आहे. आणि जिथून आम्ही आलो तिथून 500 सीड्या आहे. दिसत नाहीये, मी आता वरती आहे कारण की आम्ही दुसऱ्या मंदिरात आलेलो. आणि इकडचा हा छोटूस मंदिर आहे. इथं तुम्ही वाचू शकता, पारनेरा मा चंडिका श्री, गुजराती मध्ये लिहिले, नवदुर्गा श्री चंडिका नवदुर्गा पारनेरा मध्ये मंदिर. आणि इकडचा क्लायमेट बघू शकता, सुंदर असं आहे. फायनली इथं आम्ही फिरून झालेलो आहे. आणि आता आम्ही थोडस पेट पूजा करतोय. चिवडा, थोडस
खाऊया चटरपटर. तिथं सगळे आराम करताय कारण की दुपारचे 3 वाजले आणि एवढं ऊन आहे कडक की खाली उतरू नाही शकणार आणि म्हणजे चक्कर वगैरे पण येऊ शकते. सो आम्ही इथं बसलोय, रेस्ट घेतोय. अर्धा एक तास बसूया आणि त्याच्यानंतर आम्ही खाली उतरूया. अजून वरती पण जायचं किल्ल्यावर. किल्ला पण आहे वरती अजून बघायचा आहे, तिथं पण जाऊया. तर आता दुसरीकडे चाललोय आम्ही जिथं म्हणजे हिस्ट्री वाचली की तिथं तोफा वगैरे आहेत. तर बघतोय आम्ही आता तिकडं जाऊन. कुठं जायचं तिकडून? इकडून का तिकडून? असं हे पीर बाबाचा दर्गा आहे. पीर बाबाचा दर्गा. पण पहिले तिथून गेलो होतो, तिथून मंदिरात गेलो होतो आणि आता आम्ही दुसरीकडे आलेलो, दुसऱ्या पॉइंटवर आलेलो. हा जाण्याचा मार्ग आहे. तिथून असं आतमध्ये मंदिर आहे. जेवण करतात तिकडे. आणि हा आहे किल्ल्याच्या वरती आपण आलेलो आहे. हाय 6 फुटाचा ना, 6 फूट उंच. चला इकडून जाऊया. माझे पाय हालताय. अजून उतरायला बी सुरुवात नाही केली, माझे पाय हलायला लागले. इथंच बसून जायचं म्हणत आहे. नाही काढा काढा. 6 फूट आहे की 9 फूट आहे? हे 6 फूट आहे आणि हे जास्त आहे वाटतं. बोलले ना बसून. किती घनदाट जंगल आहे पाहू शकता. उतरायचंय, ऊन आहे खूप, कंटाळा आला. हे आताशी अर्ध पण नाही झाले आमचं, अजून कमीत कमी अर्धा तास लागेल उतरायला. 500 सीड्या. फटाफट गेलं तर 15 मिनिटं आणि आरामात असं शूट करत जर मी गेली. बघू शकता किती घनदाट जंगल आहे, काही पण बाहेर निघू शकते इथून. फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहे आणि आता थोडी पेट पूजा करूया. नंतर कुठं काही धाबा वगैरे दिसला, हॉटेल वगैरे दिसलं, सो तिथं आम्ही डिनर करणार आहे. आता 5 वाजून गेलेले आहे. जाता जाता 6, 6:30, 7 होणार आहे. तर बघू कुठं काय भोजनालय होतं की नाही. तर नक्कीच सांगा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. कसा वाटला नक्की सांगा. तर चला भेटूया परत नेक्स्ट व्लॉगमध्ये. पुन्हा अजून वेगळं काहीतरी ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, तुम्हाला ते शेअर करणार आहे. तर चला मी आता जाते. तुम्ही एन्जॉय करा. टेक केअर. बाय बाय. टाटा.